लांजा नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाल्यापासून फायद्यापेक्षा तोटेच अधिक होत असल्याने आम्हाला लांजा नगरपंचायत हद्दीतून वगळण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण कुवे गाव आज सोमवारी लांजा नगरपंचायतीवर धडकलं होतं। त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं मुख्याधिकारी अभिजित कुंभार आणि नगराध्यक्ष सावली कुरूप यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी कुवे गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सुमारे 1500 गावकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन यावेळी मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। यावेळी योग्य ती सर्व कायदेशीर बाबी तपासून पुढे निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी दिलं। गावकऱ्यांच्या वतीनं माजी नगरसेवक संजय यादव यांनी गावकऱ्यांची बाजू मांडली, तसंच काही गावकऱ्यांनी देखील नगरपंचायतीतून वगळण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली। प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे, लांजा। कुवे ग्रामस्थ कुवे ग्रामपंचायत पुनर्निर्माण समितीतर्फे नगरपंचायत लांजा प्रशासनाला कुवे गाव हे नगरपंचायती हद्दीमधून वगळण्यासाठी निवेदन देण्यासाठी हजर राहिलेलो आहे। मागील 14 वर्षापासून आम्ही नगरपंचायती कार्यक्षेत्रामध्ये आहोत, पण 80% शेतकरी समाज असल्याने आम्हाला त्या नगरपंचायतीच्या नियमांचा आणि करांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत होता। त्यात आमच्या आरक्षित जमिनीवर लांजा शहरापेक्षा अतिरिक्त झोन टाकलेले आहेत। त्याच्यामुळे आमची शेती, आमच्या बागायतीच्या जमिनी याच्यावर मोठं आरक्षण पडलं आहे आणि ते भविष्यात आमच्यासाठी तोट्याचं ठरणार आहे। ग्रामपंचायतचा कर आम्हाला परवडतच नाही। मागील 14 वर्षापासून आम्ही नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये आहोत। त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा अनेक प्रकारचा तोटा झाला आहे। आम्हाला 100% अनुदानाच्या फळबागा योजना, दुग्ध व्यवसायाच्या योजना याच्यापासून वंचित राहावं लागलं आणि आम्हाला कुठलाही दाखला काढण्यासाठी 6 किलोमीटर लांब 20 रुपये खर्च करून यायला लागतं आणि वर्षभर फेऱ्या मारल्या तरी नगरपंचायतीतून आम्हाला ते कसलेही आवश्यक दाखले मिळत नाही। तरी आमच्या सर्व ग्राम आणि ह्या त्रासाला कंटाळून ह्या इलेक्शनला आमच्या उद्रेकाला तोंड फुटलं आणि आम्हाला कुवेगाव वगळून मिळावं या मुद्द्यावरच आम्ही नगरपंचायतचे इलेक्शन लढलो आणि आमचे दोन्ही नगरसेवक निवडून आणले आहेत आणि ते आमचा आवाज आणि आमची मागणी प्रशासनाच्या दरबारी त्यांनी ठेवावी, म्हणूनच ही इलेक्शन आम्हाला नाईलाजाने लढवावी लागली। आम्हाला या नगरपंचायतीमधून आतापर्यंत कसलाही फायदा झालेला नाही। आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहोत, तरी शासनाने आमच्या मागणीचा योग्य विचार करून आमचं कुवेगाव आणि आम्ही काही जगावेगळी मागणी केलेली नाही। गुहागर तालुक्यातील आजगोली गाव वगळलेलं आहे, सिंधुदुर्गातलं लोरेगाव वगळलेलं आहे। त्याप्रमाणे आम्हालाही या नगरपंचायत कार्यक्षेत्रातून वगळावं आणि आमच्या शेतकऱ्यांचं हित साधून द्यावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो।